मांडलेलं आहे. ते तुमच्यामुळेच होणार आहे. नाही म्हणजे मी मीडिया म्हणून नाही बोलू, पण रियत सर की तुम्ही जिथं जिथं वेळ मागितला तिथं तिथं हा थोडंफार ताण येईल असं आम्ही पण दिला. पण आता आम्ही थांबलेलो आहे हा नाही हा म्हणून आम्ही थांबलेलो आहे नाही, आम्ही तर म्हणलोच ना समितीनं काम केलं, आम्ही म्हणलोच नाही काम वेगाने केलं. पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा मिळवून टाकली. सगळा मराठा समाज म्हणतो समितीनं काम केलं, नाही केलं असं कोणी म्हणत नाही, म्हणणार बी नाही. फक्त प्रश्न एवढा की जे ठरलं त्याप्रमाणे करावं एवढी आमची अपेक्षा. आपल्याकडून जे कार्यतज्ञ आले, जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत, ते पण काय सांगतात की आपल्याला कायद्यानेच घ्यावं लागेल. असं करून होणार मग आम्ही हाच म्हणलो ना, नाही, आम्ही काही केलंच नाही. तेच चाललेलं तेच बसले त्याच्यावर, तेच करतात. तुम्ही ज्यावेळेस म्हणले वेळ पाहिजे त्यावेळेस होच म्हणलं. हा ताणलं म्हणतो ना आम्ही, कधी इतके दिवस नाही देत तितके, पण शेवटी तितके दिलेच. उलट 10-10 दिवस वाढून दिले कधी पण. आम्ही असं काय हट्टीपणा केला नाही. हा सुरुवातीला नाही म्हणलो, पण आमच्या माणुसकी जिवंत आहे आमच्यात, आम्ही दाखवली लगेच. तुम्ही 30 म्हणले का आम्ही 40 म्हणलो दिवस. तुम्ही म्हणले 12 डिसेंबर पाहिजे, म्हणलं जाऊ द्या 12 डिसेंबर घ्या, म्हणजे ताण व्हायचं ते तात्पुरतं ठीक होतं. हात कॅमेरा टिकताना द्यायचं कायम सुरू घ्यायचं. त्याच्यामुळे त्यापुढे असं करता येणार नाही की फसवता झालं तर गेअर बारगळलं का गेलं असं म्हणता येणार नाही. आणि ती साठी स्वतःला देणार नाही. इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा. आणि द्यायचं ते तुमच्यामुळेच होतं. तेवढं मोठं नाही, मराठा समाज उभा राहिला एवढा मोठा, त्यामुळे व्हायला लागलं ते सोपं नव्हतं, करू होऊ देत बी नव्हते. बरोबर आहे. समाज एवढा मोठा उभा राहिला, त्या गरीबाच्या लेकराला मिळायला लागलाय आता. शेवटी मामा शेवटी समाज काय, समाज समाजच असतो. स्वतःच्या लेकराचा जेव्हा डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत, आणि ते आवश्यक होतं असून आता नाहीच म्हणत होते. मग आता 54 लाख का व्हायना नोंदी सापडल्यात. आजची माहिती आहे 54 लाख नोंदी आजची. 54 लाख नोंदी ह्या किती लोक होतात त्याच्यावर, त्याचे परिवार त्याच्यावर किती होतात, म्हणजे संख्या किती होती बघा ना तुम्ही. तेच म्हणणं आहे आमचं, तेवढं तर करा. चाललंच आहे ना, तेच म्हणणं बाकी म्हणणं काहीच नाही आमचं. चाललंच आहे ना, फक्त आपलं ते जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला, आमचं काहीच म्हणणं नाही. मराठा समाज तुम्हाला नाही अडवू येणार, ते चाललंय ना. आणि त्याच्या अंतरी आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मागास नेमून आपण ते सगळ्यांनाच करणार, लागूच होणार आहे. ते त्याच्यावर आमचा अजून जास्त विश्वास मी तुम्हाला याच्यातून जे राहतील ते त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच होणार जे राहिलंय ना आपलं, जे ठरलंय ना. आमचं म्हणणं ज्या दिवशी तुम्ही सर्व परिवार आता म्हणलात तुम्ही तसं, ते आता वडिलांना मिळालं पोरांना होतं ते ऑटोमॅटिक. त्याच्यावर 4 लोक आहेत त्या दिवशीचं ठरलंय. मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे. आणि तुम्ही पण आहे. जे कागदावर लिहिलंय तज्ञानीच लिहिलंय, मी लिहिलेलं नाही. मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते खुडीले, ते खुडीले का नाही, बरोबर आहे. त्यांना जे बसतंय ते म्हणलेत. याच्यात काय खोटं आहे का? नाही. म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना, काही आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे, आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे. आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी तीच चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे. आणि तीची जी त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली, काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का? भाऊ नव्हते त्या दिवशी, पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते, अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा आहे तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, वेगाने पहिल्यांदा इतकं सरकार काम केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं. केशे मात्र गुतविला आम्हाला, कारण चिल्लर उशी असून बी त्यात गुतविला. शेवटी आम्हाला डाग लागला असते. नाही भाऊ लागला ना, तो डाग लागला. बीडमध्ये झालं ते आम्ही कुठं समर्थन केलं? पंचच्या दिवशी म्हणलो. आज कालही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुतवले. नाही, आम्ही बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजी ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील पण नेलेच ना. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे, म्हणजे दुसरीकडे शिकायला. त्यांना आज घेणं देण्याचं आज त्यांच्या घरी गेले. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये. शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, आंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून.